नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जी आदर्श गुणपत्रिका तयार करावी लागते शिक्षक निवडीसाठी, ही काही आदर्श गुणपत्रिका तयार होते 100 गुणाची. त्या गुणपत्रिकेवर उदाहरणासह चर्चा करायची आहे. हा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा विषय आहे. कारण मी बघितलं की आपली जे कमेंट्स येतात, बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात की त्यामध्ये आपल्या शिक्षक उमेदवारांचं जे क्वालिफिकेशन्स आहे, शैक्षणिक क्वालिफिकेशन्स त्यांचं म्हणू आपण, आणि त्यांचं जे व्यावसायिक पात्रता आहे ती म्हणजे त्या पदाला पाहिजे त्यापेक्षा जास्त. परंतु त्यांच्या अपेक्षा अशा आहेत की नाही सर, मला 1 ते 5च मिळालं पाहिजे, मला 6 ते 8च मिळालं पाहिजे, कारण या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये मुलाखती विना भरती होते. म्हणजेच असं दिसते आहे की आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते मुलाखतीसह ऑप्शन स्वीकारण्यास तयार नाही. आणि त्याचं मुख्य कारण आहे की या अगोदर मुलाखतीसह ऑप्शन ज्या ज्या शिक्षक उमेदवारांनी घेतला तेव्हा तिथं त्यांना काहीतरी म्हणजे त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांना काहीतरी वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. आणि त्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी त्यांचे अनुभव आता जे शिक्षक उमेदवार आहेत, जे म्हणजे टेटची परीक्षा त्यांनी 2025 दिलेली आहे, त्यांच्या सोबत त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. आणि हे शेअर केल्यामुळे यांच्या मनामध्ये एक भीती आहे, आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक भीती आहे, आणि ती काही पर्सेंट सत्य पण आहे. त्यांचं त्याच्यामध्ये काहीच चुकलेलं नाही. परंतु आपल्याला त्यांच्या मनामध्ये जी काही अनावश्यक भीती आहे ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून काढायची. म्हणजेच माझा आजचा विषय आहे की जे शिक्षक उमेदवार प्राधान्यक्रम देत असताना मुलाखतीसह हे प्राधान्यक्रम देतील, तर त्यांची जी 100 गुणांची आदर्श उत्तर पत्रिका संस्थेच्या ऑफिसमध्ये तयार केल्या जाते, ती कशा प्रकारे तयार केल्या जाते, त्याचं व्हॅल्युएशन कसं आहे, त्याची मार्किंगची जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम कशा प्रकारची आहे, याचे मी उदाहरणं घेणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला स्किप करू नका. हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनामधली भीती 90% निघून जाईल की संस्थेच्या स्तरावर तुमच्या मनामध्ये अशी भीती आहे की अर्थकारण झाल्याशिवाय नियुक्ती मिळत नाही. तर माझं म्हणणं मित्र हे तुमचं म्हणणं मागच्या भरतीच्या सोबत, म्हणजे जे 2022 ची भरती झाली त्या बाबतीत बऱ्याच अंशी खरं ठरलेलं आहे. परंतु पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती जी 2025 आता होते, याच्यामध्ये मागच्या भरतीमधल्या शिक्षक उमेदवारांच्या बऱ्याचशा कंप्लेंट्स आपल्या महाराष्ट्राचा जो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे तिथं गेलेल्या आहेत. आणि त्या कंप्लेंटचा विचार करिता एक नवीन परिपत्रक शासनाने काढलेलं आहे, आणि त्या परिपत्रकामध्ये शिक्षक उमेदवारांच्या बाजूनं जवळपास 90 गुण त्यांनी फिक्स केलेले आहेत. त्यामध्ये संस्था चालकांना कुठल्याच प्रकारची ढवळाढवळ करता येत. त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचे जे टेटचे गुण आहेत ते 75% त्यांना कॅल्क्युलेट करावे लागतात. त्यांची जी व्यावसायिक पात्रता आहे त्याला सुद्धा त्यांनी जवळपास म्हणजे नाही काही ते 13 गुण दिलेले आहेत, 13 पैकी त्यांना 8 द्यायचे. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेला 12 गुण दिलेले आहेत, 12 पैकी 7 द्यायचे आहेत, आणि बाकीचे राहिलेले गुण आहेत ते त्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी फक्त 10 गुण ठेवलेले आहेत. म्हणजे 90 गुण हे तुमचे फिक्स आहेत. आणि हे कसे फिक्स होतात, मी त्याचं उदाहरण घेतो. टेटचे गुण घेतो, 3 उमेदवार घेतो, एका पोस्टसाठी 3 उमेदवार पाठवले जातात. आतापर्यंत एका पोस्टसाठी 10 पाठवले गेले होते. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं जे मत आहे की आर्थिक देवाणघेवाण झाली हे सत्य असू शकते, परंतु आता एकाच 3च प्रमाण त्यांनी आणलेलं आहे, म्हणजे हे प्रमाण सुद्धा घटवलेलं आहे.
आणि 100 गुणाची जे काही आदर्श उत्तरपत्रिका तयार होते संस्थेच्या कार्यालयामध्ये, ती कशा प्रकारची तयार होते ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उदाहरणासह बघायचं आहे. मी इथं उदाहरण घेतोय आणि ते मार्क्स तुमचे कशा प्रकारे कॅल्क्युलेट होतात ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. बघा, हा स्क्रीन मी इथं तुमच्या समोर शेअर केलेला आहे आणि या स्क्रीनवर मी काय केलेलं आहे माहित आहे का, 3 जे काही आपले हे आहेत शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे नाव इथं मी लिहिलेले आहेत. बघा, पहिले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं नाव मी इथं अंकित लिहिलेलं आहे आणि हे जे अंकित नावाचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना इथं टेट मध्ये किती मिळाले आहेत, ते 135 भेटलेले आहेत. त्याच्यानंतर पंकज नावाचे एक घेतलेले आहेत, त्यांना टेट मध्ये 123 गुण मिळालेले आहेत आणि नंतर सुरेश नावाचे आहेत, त्यांना टेट मध्ये 119 गुण मिळालेले आहेत. आणि या तिन्ही शिक्षक उमेदवारांना एकाच 3 या प्रमाणामध्ये त्या संस्थेच्या कार्यालयामध्ये यांची शिफारस केलेली आहे आणि यांना मुलाखतीसाठी आता जावं लागणार आहे. आणि पद आहे बघा, पद जे आहे ते यांचं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता घेतलेली ती BA B.Ed घेतलेली आहे. BA B.Ed अशी यांची जे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता घेतली. तर या पात्रतेनुसार हे गट 6 ते 8 लाही पात्र आहेत आणि 9 ते 10च्या गटासाठी सुद्धा पात्र आहेत. आणि हे तिन्ही शिक्षक उमेदवार संस्थेच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर हे जे यांचे टेटचे गुण आहेत याचे 75% मार्क्स काढावे लागतात. किती काढावे लागतात? 75% मार्क्स काढावे लागतात. त्यानंतर मग यांची व्यावसायिक पात्रता पाहिजे. तुमचं फाईल घेते तिथे फाईल मध्ये तुमची सगळी व्यावसायिक पात्रता तपासल्या जाणार आहे, तुमची शैक्षणिक पात्रता तपासल्या जाणार आहे, तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहेत ते सर्टिफिकेट तुमचे कसे आहेत, म्हणजे शैक्षणिक पात्रते जे आहेत तर डिग्रीला तुम्ही प्रावीण्य पात्र आहात का, तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये आहात का, की तुम्ही पास ऑब्लिक द्वितीय श्रेणीमध्ये आहात, असे 3 त्यांनी त्याच्यामध्ये ग्रेड पाडलेले आहेत. आणि तुमच्याकडे काही विशेष पात्रता आहे का, म्हणजे त्या पदाला पाहिजे BA B.Ed, पण त्याच्यापेक्षा जास्त जर तुमच्याकडे पात्रता असेल तर त्याचे गुण सुद्धा काउंट होतात. म्हणजे याच्यामध्ये एखादा उमेदवार जर MA असेल तर MA चे गुण सुद्धा त्यांचे काउंट होतात, कारण पोस्टसाठी ती जी संबंधित पोस्ट आहे त्या संबंधित पोस्ट शैक्षणिक क्वालिफिकेशन BAच आहे फक्त. परंतु असा एखादा शिक्षक उमेदवार आहे की त्यांनी जास्तीचं शैक्षणिक क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, त्यांनी PG केलेलं आहे, तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं आपण उदाहरणासह आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आता हे तिन्ही जे शिक्षक उमेदवार आहेत यांची पात्रता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता मी इथं घेतलेली आहे. बघा, हे इथं पहिल्या याच्यामध्ये क्रमांक दिलेला आहे, उमेदवाराचे नाव आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता. तर इथं अंकित नावाचे जे काही उमेदवार आहेत त्यांचे अगोदर आपण तिथं गुण दिलेले आहेत, ते BA प्रावीण्यामध्ये आहेत. म्हणजे BA ला यांना प्रावीण्य मध्ये यांचं BA ची जी पात्रता आहे किंवा BAचं जे सर्टिफिकेट आहे त्यांचं किंवा BA ची जी डिग्री आहे ते त्यांना त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळालेलं आहे. त्यासोबतच हे जे अंकित नावाचे जे शिक्षक उमेदवार आहेत यांनी MA सुद्धा केलेलं आहे. म्हणजे यांची शिफारस ज्या पदाला BA B.Ed पात्रता पाहिजे तिथं केलेली आहे, परंतु यांच्याकडे शैक्षणिक पात्रता जास्तीची आहे ती कोणती आहे? MA आहे. लक्षात, MA कशामध्ये आहे तर त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये केलेलं आहे किंवा द्वितीय असेल त्या श्रेणीला इथं काही अर्थ नाहीये, फक्त पदवीच्या श्रेणीला अर्थ आहे, हे लक्षात. हे MA जे आहे हे ऍडिशनल क्वालिफिकेशन आणि या ऍडिशनल क्वालिफिकेशनला सुद्धा त्यांनी मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर यांची व्यावसायिक पात्रता इथं BEd आहे आणि ते त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण घेतलंय पंकज यांनी BA केलेलं आहे पण हे द्वितीय श्रेणीमध्ये, ते आपण इथं लक्षात. त्यानंतर यांनी B.Ed केलेलं आहे, ते प्रावीण्यामध्ये केलेलं आहे. त्यांना B.Edचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचे जे उमेदवार आहेत 3 नंबरचे ते सुरेश आहेत, हे BA मध्ये प्रावीण्य प्राप्त आहे यांना. त्याच्यानंतर B.Ed हे प्रथम श्रेणीमध्ये केलेलं आहे, प्लस यांनी व्यावसायिक पात्रता यांची वाढवलेली आहे, यांनी M.Ed सुद्धा केलेलं आहे.
मग आता या शिक्षकांची गुणपत्रिका, हे जे शिक्षक उमेदवार आहेत या तिघांची गुणपत्रिका संस्थेला तयार करायची आहे. ती कशा प्रकारे तयार होईल त्याविषयी आता आपण इथं विचार करणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला जे इथं शिक्षक उमेदवार आहेत अंकित नावाचे, त्यांचं आपल्याला इथं म्हणजे स्कोअर कार्ड तयार करायचं, त्यांचे गुण आपल्याला काढायचे आहेत. आता त्यांचे गुण काढू आपण. मी इथं उमेदवाराचं नाव लिहितोय. अंकित नावाचे हे उमेदवार आहेत. इथं लिहू आपण अंकित, हे अंकित नावाचे उमेदवार आहेत. त्याच्यानंतर यांचा इथं टेटचा स्कोअर आहे 135. बघा हे अंकित यांचे टेटचे स्कोअर जो आहे तो आपण टेटचा स्कोअर इथं ग्राह्य धरलेला आहे, म्हणजे गृहीत धरलाय की यांना 135 मार्क्स आहेत. मग मी इथं 135 मार्क्स टाकतोय. 135 हे इथं मार्क्स मी यांचे घेतलेले आहेत. 135. त्यानंतर इथं हे जे टेटचे गुण आहेत हे 200 पैकी 135 आहेत. त्याचं 75% आपल्याला काढायचं आहे. मी इथं कॅल्क्युलेटर लावलेलं आहे. त्यांचे 75% मार्क्स इथं आलेले आहेत. 50.63 एवढे मार्क्स त्यांचे आलेले आहेत. 100 गुणाची आदर्श आपण गुणपत्रिका तयार करत आहोत संस्थेच्या स्तरावरची. म्हणजे संस्थेला काय अधिकार आहेत हे तुमच्या आता लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर आता यांची आपल्याला व्यावसायिक अर्हता पाहिजे. इथं बघा व्यावसायिक अर्हता यांची बीएड आहे. काय? बीएड. आणि ही जे व्यावसायिक अर्हता बीएड आहे ही यांनी प्रथम श्रेणीमध्ये घेतलेली आहे. मग आपण प्रावीण्यासाठी कॅपिटल ए वापरूया, प्रथम श्रेणीसाठी कॅपिटल बी वापरूया, पास किंवा द्वितीयसाठी आपल्याला कॅपिटल सी वापरायचं आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. प्रावीण्य प्राप्त असेल तर कॅपिटल ए टाकतोय मी. त्याच्यानंतर ते जर प्रथम श्रेणीमध्ये असतील तर मी कॅपिटल बी वापरणार आहे. आणि ते जर पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये त्यांचं बीएड असेल तर मी कॅपिटल सी टाकेल. तर हे प्रथम श्रेणीमध्ये आहेत म्हणजे मी आता बी टाकतोय. इथं मला बी टाकायचं आहे. बघा हे जे व्यावसायिक अर्हता आहे हे प्रथम श्रेणीमध्ये आहे, प्रावीण्यामध्ये नाही. प्रावीण्यामध्ये असतं तर मी ए टाकलं असतं. प्रथम श्रेणीमध्ये आहे म्हणून मी बी टाकतो. आणि ते पास किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असते तर मग मी सी टाकला असता. म्हणून मी इथं कॅपिटल बी मला इथं नमूद करायचं आहे. तो मी इथं कॅपिटल बी नमूद केलेला आहे, म्हणजे ते प्रथम श्रेणीमध्ये आहेत. बघा हे प्रथम श्रेणीमध्ये आहे, तिथं हे दिलेलं आहे. आणि हे प्रथम श्रेणीमध्ये असल्यामुळे यांना 3 गुण मिळतात. किती गुण मिळतात? 3 गुण. मग आता यांनी या व्यावसायिक पात्रतेमध्ये काही जास्तीच क्वालिफिकेशन घेतलेलं आहे का? तर नाही आहे. फक्त हे बीएडच आहे. यांनी एमएड वगैरे केलेलं नाही. त्यामुळे यांची जी ही पात्रता आहे ते म्हणजे व्यावसायिक जास्तीची अर्हता ही इथं नाही येणार आहे. इथं आपण काय टाकणार आहे? नाही, कारण यांनी घेतलेली नाही. म्हणून इथं आपल्याला नाही टाकायचं आहे. इथं मी मित्र नाही टाकलेलं आहे. हे झालं व्यावसायिक पात्रतेबाबतीत आपण पाहिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला काय केलं आपण? त्याचे टेटचे गुण घेतले. अंकित नावाचे जे शिक्षक उमेदवार, पुनश्च एकदा रिपीट करतो, टेटचे गुण घेतले 135. हे बाई 135. त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलंय किती? 75%. ते आलंय 50.63. त्याच्यानंतर त्यांची व्यावसायिक अर्हता पाहिली आपण. व्यावसायिक अर्हता त्यांची इथं दिलेली आहे, प्रथम श्रेणीमध्ये आहे म्हणून आपण प्रथम श्रेणीसाठी बी वापरलेला आहे. ते जर प्रावीण्य प्राप्त असते तर आपण ए वापरला असता. ते जर पास किंवा द्वितीय असते तर त्यासाठी सी वापरला असता. जास्तीची व्यावसायिक अर्हता त्यांनी घेतलेली नाही. आता पुढे जाऊ आपण शैक्षणिक. आता यांची शैक्षणिक अर्हता काय? तर शैक्षणिक अर्हता त्या पदाला पाहिजे बीए, म्हणून इथं बी आहे. बीए यांनी कोणत्या श्रेणीमध्ये केलेलं आहे? तर इथं मी नमूद केलं की यांनी प्रावीण्यामध्ये बीए ची डिग्री घेतली. प्रथम मध्ये नाही, द्वितीय किंवा पास नाही, हे प्रावीण्यामध्ये आहे. आणि जेव्हा प्रावीण्यामध्ये असतात तेव्हा त्याच्यासाठी मी ए वापरतोय. कोड कोणता वापरतो? ए, प्रावीण्यासाठी. तर मी इथं ए कोड घेतोय. बघा हा ए कोड मी इथं टाकलेला आहे. हा ए कोड टाकला. त्याच्यानंतर आता इथं याची ए कोड टाकल्यानंतर प्रावीण्यामध्ये असल्यामुळे यांना 5 गुण मिळाले. किती गुण मिळाले यांना? 5. आता यांनी शैक्षणिक अर्हता जास्तीची घेतलेली आहे.
म्हणजे त्या पदाला BA BEdच पाहिजे. परंतु यांनी MA केलेलं आहे का हे पाहायला गेलं. MA असेल तर त्याच्या फाईलमध्ये तसं सर्टिफिकेट संस्था चालकांना दिसते. मग यांचं MA आहे का ते आपण पाहू. तर उदाहरणार्थ मी असं घेतलंय की हो यांचं MA आहे आणि हे प्रथम श्रेणीमध्ये यांनी MA केलेलं आहे. मग मी MA केलेलं असल्यामुळे म्हणजे यांच्याकडे जास्तीची शैक्षणिक अर्हता असल्यामुळे मी इथं फक्त होय टाकतोय या कॉलममध्ये की जास्तीची शैक्षणिक अर्हता यांच्याकडे आहे, म्हणून मी इथं होय असं नमूद करतोय. जास्तीची शैक्षणिक अर्हता आहे. आणि मग त्यांचं 100 गुणाचं कॅल्क्युलेशन इथं आलेलं आहे. ते 100 गुणाचं कॅल्क्युलेशन झालं 58.63 एवढं त्यांचं कॅल्क्युलेशन 100 गुणाचं आहे. मग आता कोणते राहिले. एवढे गुण संस्था चालकाला द्यावेच लागतात. या गुणांमध्ये बदल करण्याचा संस्था चालकाला कुठलाच अधिकार नाही. मग संस्था चालकाला अधिकार कोणता आहे. तर मित्र संस्था चालकांना फक्त 10 गुणाचा अधिकार आहे. तो या मुलाखत कॉलममध्ये आहे. मला 10 पैकी किती गुण ते देतील ते त्यांच्यावर अवलंबून. परंतु तुमचा जर टेटचा स्कोअर हायएस्ट असेल तर या मागच्यांना एखाद्याला दोघांना 10 पैकी 10 दिले तरी तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त राहू शकता. तुमचं जर शैक्षणिक व्यावसायिक पात्रता प्रावीण्यामध्ये असेल तरीही तुम्ही जास्त राहू शकता. म्हणजेच इथं जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या ते जर म्हणजे त्यांची जर समजा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता हे जर प्रावीण्यामध्ये असेल तर त्याला सुद्धा त्यांनी गुण दिलेले आहेत. त्यांनी जास्तीचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता त्या पदाला लागते त्यापेक्षा जास्तीची घेतली असेल तर त्याला सुद्धा त्यांनी गुण दिलेले आहे. तर सध्या मी मुलाखतीचे गुण टाकत नाही, फक्त आपण यांचं सध्या काय काढतोय की 75% आणि सर्टिफिकेट वरून आलेले मार्क्स म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचे त्यांच्याकडे जे सर्टिफिकेट्स आहेत ते कोणत्या श्रेणीमध्ये आहेत त्याहून घेतलेले यांचे मार्क्स इथं मी टाकतोय. हे संस्थेच्या स्तरावर आलेले मार्क्स आहेत, हे बदलता येत नाहीत. म्हणून मी त्यांना इथं टाकणार आहे. ते आले 60.63. इथं आपण टाकू 60.63 गुण यांना मिळालेले आहेत. म्हणजेच ते तुम्हाला इथं आता 61 करावं राऊंड मध्ये. इथं आपण त्यांना 61 गुण राऊंड मध्ये घेणार आहे. हे झाले अंकितचे गुण आपण इथं मित्र काढलेले आहेत. अंकितला जे गुण मिळालेले आहेत त्याचे टेटचे जे आहेत त्याचे 75%, शैक्षणिक पात्रता पाहिली संस्थेवाल्यांनी, व्यावसायिक पात्रता पाहिली. अजून मुलाखत आणि अध्यापन बाकी आहे, त्याला आपण मागं ठेवू. म्हणजे याच्यामध्ये कोण हायेस्ट जाते ते आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. आता मग दुसरा जो उमेदवार आहे तो आहे पंकज. मला आता इथं पंकज घ्यायचा आहे. अंकितच्या ऐवजी इथं मी पंकज इथं मी पंकजला घेतोय. त्याच्यानंतर इथं मला आता पंकजचे गुण टाकायचे. पंकजचे गुण इथं घेतलेले आहेत आपण ते 123. आपण इथं टाकू 1 2 3 123 गुण आपल्याला टाकायचे आहेत. आणि त्याचं आता इथं आपल्याला 75% कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते त्यांचे गुण आले 46.13. त्याचे 53 आले होते लक्षात घ्या, किती फरक पडतो. 46.13 हे त्यांचे जे टेटचे गुण होते 123 त्याच्या 75% आपण त्यांचं कॅल्क्युलेशन आहे. त्यानंतर आता यांची आपल्याला व्यावसायिक पात्रता पाहायची आहे पंकजची. खाली मी ही जी इमेज आहे या इमेज मध्ये पंकज यांची जे व्यावसायिक पात्रता आहे ते BEd आहे आणि त्यांनी ते प्रावीण्यामध्ये A ग्रेड मध्ये त्यांनी केले आहे. तर त्यांची ही व्यावसायिक पात्रता आपल्याला घ्यायची आहे. व्यावसायिक पात्रता इथं आपल्याला जे आहे इथं प्रावीण्यामध्ये असल्यामुळे इथं मी A टाकतोय. हा A घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची जास्तीची व्यावसायिक पात्रता आहे का म्हणजे ते MAd आहेत का ते आपल्याला पाहायचं आहे. तर मित्र हो हे MAd नाही आहेत, त्यामुळे या कॉलम मध्ये नाही येणार आहे. जास्तीची व्यावसायिक पात्रता जे आहे ना, जास्तीची व्यावसायिक पात्रता इथं नाही येणार आहे. त्यामुळे यांना हे 3 गुण मिळालेले आहेत. आणि आता आपल्याला जायचं आहे त्यांच्या शैक्षणिक अर्हते. म्हणजेच त्यांचे आपण जर काढले टेटचे 75% काढले 46.13 आलेले आहेत. व्यावसायिक अर्हता प्रावीण्यामध्ये असल्यामुळे त्यांना 5 गुण भेटलेले आहेत.
आणि व्यावसायिक अर्हता जास्तीची त्यांच्याकडे नाही. आता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेकडे मला जायचं आहे. हे जे पंकज नावाचे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची आता आपल्याला शैक्षणिक अर्हता बघायची आहे. ते BA आहेत आणि द्वितीय श्रेणीमध्ये गेलेले आहेत. आणि द्वितीय श्रेणीमध्ये पास किंवा द्वितीय आपण C ग्रेड वापरतो त्यासाठी, हे C टाकावं आपल्याला. तर इथं BA त्यांनी केलेलं आहे आणि ते द्वितीय श्रेणीमध्ये केलेलं असल्यामुळे या ठिकाणी मला कॅपिटल C टाकायचं आहे. हा कॅपिटल C टाकतोय मित्रांनो. हा इथं कॅपिटल C टाक. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की त्यांनी जास्तीची या पदाला पाहिजे त्यापेक्षा जास्तीची व्यावसायिक पात्र त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे का, तर त्यांच्याकडे BAच आहे फक्त. जास्तीची शैक्षणिक पात्रता नाही म्हणून मागच्या उमेदवाराचं होय होतं, यांच्याकडे नाही म्हणून आपल्याला इथं नाही द्यावं लागणार आहे. नाही, जास्तीची शैक्षणिक पात्रता यांच्याकडे नाही. कोणाकडे? पंकजकडे. तर इथं नाही लिहिलं आपण. त्याच्यानंतर यांचे इथं गुण कॅल्क्युलेट होतील. यांचे गुण आले 53.13. ते गुण आलेले आहेत 53.13. मग आपण संस्था स्तरावर यांचे जे गुण आलेले आहेत ते इथं आपण हे फिक्स गुण आहेत. याच्यामध्ये बदलायचा कोणाच्या बापाला अधिकार नाही. हे लक्षात घ्या. हे तुमचे शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता आणि टेटचे 75% याचे आपण टोटल घेतोय. 53.13 याला राऊंड मध्ये आपल्याला 53 करावं लागेल. मग इथं 53 करूया आपण. इथं आपण 53चा आकडा या उमेदवारांचा घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर तिसरे उमेदवार इथं आलेले आहेत आणखी, म्हणजे एका पोस्टसाठी 3 पाठवले जातात. तर तिसरे जे उमेदवार आहेत त्यांचं जे नाव आहे ते इथं मी टाईप करतो, ते आहेत सुरेश. हे तिसरे उमेदवार घेतलेले आपण. त्यांचं नाव सुरेश आहे. हे सुरेश इथं घेतलेले आपण. इथं आपण यांचे टॅटचे गुण टाकणार आहे. जे टेटचे गुण आहेत यांचे, ते टेटचे गुण आहेत 119. ते टाकणार आहे आपण 119. हे टेटचे गुण आपल्याला नमूद करायचे आहे 119. याच्या 75% इथं कॅल्क्युलेट होतात. हे कॅल्क्युलेट झाले, त्यांना भेटले 44.63. त्याच्यानंतर आता यांची आपल्याला व्यावसायिक अर्हता पाहिजे. आता खाली जाऊ आपण. इमेज मध्ये त्यांची व्यावसायिक अर्हता मी नमूद केलेली आहे. ते सर्टिफिकेट दाखवतील संस्थेला आणि त्याच्यावरून त्यांची व्यावसायिक अर्हता पाका आहे. B.Ed यांनी प्रथम मध्ये केलेला आहे आणि व्यावसायिक अर्हता यांच्याकडे जास्तीची आहे, म्हणजे यांनी M.Ed पण केलेलं आहे. बरेचसे शिक्षक उमेदवार त्यांनी कमेंट्स मध्ये दिलेलं आहे ते M.Ed पण आहे. मग यांनी B.Ed प्रथम मध्ये केलेलं आहे आणि जास्तीची व्यावसायिक अर्हता यांच्याकडे आहे म्हणून आपल्याला होय द्यावं लागणार आहे. बघा, B.Ed प्रथम श्रेणीसाठी आहे तर आपण तिथं प्रथम श्रेणीसाठी A आपण नमूद करणार आहे. सुरेश यांचं प्रथम श्रेणीसाठी आहे व्यावसायिक अर्हता म्हणून आपण इथं प्रावीण्यामध्ये असेल तर A आणि प्रथम मध्ये असल्यामुळे B करावं लागेल. तर इथं आपण B टाकणार आहे. B टाकायचं आहे आपल्याला, ते प्रथम मध्ये आहे. आणि यांच्याकडे जास्तीची व्यावसायिक अर्हता आहे म्हणजे M.Ed आहेत म्हणून मला इथं होय द्यावं लागणार आहे. होय टाकतोय मित्रांनो, होय टाकलं. आणि मग हे बाय डिफॉल्ट यांचे गुण इथं कॅल्क्युलेट होतील. यांना या व्यावसायिक अर्हतेचे 6 गुण मिळालेले आहेत. 6 गुण यांना मिळालेले आहेत. आता आपल्याला जावं लागेल यांच्या शैक्षणिक अर्हते. यांची शैक्षणिक अर्हता कशामध्ये आहे? हे प्रावीण्यामध्ये प्रथम मध्ये आहे की पास द्वितीय मध्ये आहे ते आता आपण बघू. शैक्षणिक अर्हतेकडे जातो आणि त्यांनी जास्तीची शैक्षणिक अर्हता घेतलेली आहे का ते बघावं लागेल. यांनी BA केलेलं आहे, यांचं प्रावीण्यमध्ये आहे म्हणजे A ग्रेड आहे यांचं, आणि जास्तीची शैक्षणिक अर्हता यांच्याकडे नाही. मग आता इथं आपण यांनी BA केलेला आहे आणि प्रावीण्यामध्ये असल्यामुळे इथं आपल्याला A ग्रेड द्यावा लागेल यांना. हा A ग्रेड दिलेला आहे आणि यांच्याकडे जास्तीची शैक्षणिक अर्हता नाही त्याच्यामुळे यांना इथं याचे 5 गुण मिळालेले आहेत. आणि आता यांचं टोटल येईल. टोटल झालं याचं 55.63 म्हणजे 55.63
याला जर आपण राऊंड मध्ये केलं तर हे होणार आहे 55.63. 56 होते हे, याला आपल्याला इथं द्यावं लागेल 56. तर हे जे गुण आहेत मित्र हो तुमचे, हे तुमचे संस्थेच्या स्तरावरचे फिक्स गुण आलेले. आणि आता राहिला पुढचा प्रश्न. आता मुलाखतीचे गुण आहेत. मग आता मुलाखतीचे जे 10 गुण आहेत ते तुमच्या या गुणावर परिणाम करतात. असं आपण गृहीत धरू की यांना 10 पैकी 7 गुण दिले, तर यांचा जो स्कोअर होणार आहे तो इथं आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे 61 आणि 7 यांना 68 मिळतात. त्यांचे 68 होतील. त्याच्यानंतर आपण असं गृहीत धरू की हे जे 53 गुण आहेत यांना काहीतरी त्यांनी 10 पैकी असं गृहीत धरू आपण 6 गुण दिलेले आहेत, तर यांचे 59 होतील. 59 कारण हे त्यांच्या हाती आहेत. तुमचं अध्यापन कौशल्य, मुलाखत कसं होते त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर हे होतील 59. आणि त्याच्यानंतर हे जे आहेत 56 जे आहेत यांना 10 पैकी 10 त्यांनी दिलं असेल, तर यांचे होतात 66. यांचे किती होतात 66. आपण 66 आपल्याला 6 घ्यायचं आहे. 60. आता हे झालं तिघांची आदर्श गुणपत्रिका तयार झालेली आहे संस्थेच्या स्तरावर. आता याच्यामध्ये ज्यांचा स्कोअर हायएस्ट आहे त्यांचं सिलेक्शन होणार. मला असं दिसेल की अंकितला 68 गुण 100 पैकी मिळालेले आहेत. त्यामुळे या पदासाठी अंकितची निवड करणं शिक्षण संस्था चालकांना बंधनकारक आहे. कारण हे गुणपत्रक ईओच्या ऑफिस मध्ये जाते. ईओ सुद्धा या पूर्ण गुणपत्रकाला व्हेरीफाय करतात, त्यानंतरच त्याच्यावर सिग्नेचर करतात आणि त्याच्यानंतरच तुमच्या ते जे आहे तुम्हाला ऑर्डर मिळते. आणि नंतर म्हणजेच माझा सांगायचा उद्देश तोच आहे की तुमचा जर टॅटचा स्कोअर हायएस्ट असेल आणि तुम्हाला जर समजा इंटरव्ह्यू मध्ये किंवा तुमचा स्टॅटचा स्कोअर जो आहे तो टेटचा स्कोअर आहे तुमचा तो हायएस्ट आहे आणि तुम्हाला शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुमचे जे सर्टिफिकेट आहेत हे जर प्रावीण्यामध्ये असतील तर तुमचं जे गुण आहेत ते गुण भरपूर प्रमाणात वाढवू शकतात. मग अशा वेळेस संस्थेनं मुलाखतीमध्ये थोडेसे कमी जरी गुण दिले तरीही सिलेक्शन याच्या शकते. म्हणून ज्या शैक्षणिक ज्या शिक्षक उमेदवारांकडे जास्तीची शैक्षणिक अर्हता आहे, त्या पदाला लागते त्यापेक्षा जास्तीची शैक्षणिक अर्हता आहे, त्या पदाला व्यावसायिक पात्रता लागते त्यापेक्षा जास्तीची व्यावसायिक पात्रता असेल आणि त्यांचे टेटचे गुण हे चांगल्या प्रकारचे असतील तर त्यांनी मुलाखतीसह कनिष्ठ महाविद्यालय म्हणा, हायस्कूलचा जो गट आहे 9 ते 10 साठी म्हणा, मुलाखतीसह ऑप्शन घेण्यास काहीच नाही. आणि अशा प्रकारे तुमची जी गुणपत्रिका आहे तयार होत. ही आदर्श गुणपत्रिका मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक लाईव्ह डेमो समोर मी सादर केलेला आहे. मला आवडला असेल, फायदा होईल मला हा व्हिडिओ आवडला केला तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपवर या व्हिडिओला शेअर करा म्हणजे त्यांची काही ना काही प्रमाणात मदत होईल. तर आजच्या या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्र.